नुकताच मित्रांनो केंद्र सरकारने वंदे मातरम या गीतासंदर्भामध्ये एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे। यानुसार आता सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमधील समारंभांमध्ये हे वंदे मातरम गीत गायन करणे अनिवार्य असणार आहे। एकूण 3 मिनिटे 10 सेकंद कालावधी असणारे हे गीत याची आता 6 कडवी गायन करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। या अगोदर या गीताची फक्त 2च कडवी गायली जायची। तसेच यामध्ये अजून काही नियम सांगण्यात आलेले आहेत, जसं की एखाद्या ठिकाणी जर समजा जन गण मन आणि वंदे मातरम हे दोन्ही गीत सादरीकरण केलं जात असेल तर अगोदर वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर जन गण मन हे गीत गायलं जाणार आहे। हे एक नियम असणार आहे। त्यासोबतच हे जे नियम आहे यामधून जे चित्रपटगृह सिनेमागृह असणार आहेत त्यांना सूट देण्यात आलेल्या आहे। या गीताविषयी बघितलं तर हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीतील असून हे गीत पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 साली कलकत्ता अधिवेशनामध्ये गायले होते। त्यासोबतच या गीताला नुकतंच 7 नोव्हेंबर 2025 ला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि हे जे नवीन नियम सरकारने घालून दिलेले आहेत त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला फॉलो करायचा आहे।